संवेदनशील व्यक्तिमत्व छगन भुजबळ. भुजबळांचा प्रवास मी 80 सालपासून बघितला आहे. ते नगरसेवक होते, ते महापौर होते, आमदार होते, त्यानंतर ते मंत्रिमंडळात मंत्री झाले आणि त्यांचा व्याप महाराष्ट्रभर पसरला. पण आता जे सरकार सत्तेत आहे त्या सरकारने त्यांच्यावर नजर ठेवली, त्यांना कारावास घडवला आणि भुजबळांच्या आयुष्यामध्ये एक काळं पर्व सुरू झालं. या पर्वातून ते आता बाहेर आलेले आहेत, राजकारणात पुन्हा सक्रिय झालेले आहेत आणि तुफान प्रचार करतायत. मी आज त्यांना विचारणार आहे या नव्या प्रवासाबद्दल, काय अडचणी आल्या तुरुंगामध्ये त्याबद्दल आणि त्यांचं राजकीय विश्लेषण जे आहे ते नेहमीच अगदी प्रभावी आणि नमुदेदार असतं त्याबद्दल. भुजबळ साहेब, स्वागत तुमचं. नमस्कार. मी खूप पूर्वी तुमची मुलाखत घेतली होती IBN लोकमतला ग्रेट बेटमध्ये. हो. तेव्हा तुम्ही तुमचा लहानपणापासूनचा सगळा प्रवास सांगितला होता आणि हा प्रवास सांगताना माझ्या नेमकं लक्षात आहे तुम्हाला भरून आलं होतं, तुमच्या डोळ्यातून अश्रूही आले होते. आज तुमचा मी असं म्हणतो की नवा राजकीय जन्म झालेला आहे, नवा प्रवास सुरू झालेला आहे. तुम्ही तुफान प्रचार करतात. मागच्या सगळ्या वेदना संपून हा प्रचार कसा काय करताय आणि काय परिस्थिती आहे प्रचाराची? असं आहे की माझ्या जीवनामध्ये हा संघर्ष जो आहे हा कायमस्वरूपी लिहिलेला आहे. अप डाऊन्स, कधी खाली कधी वर, हे असे सतत चालू आहेत माझ्या जीवनामध्ये. आणि त्यामुळे मी ज्यावेळेला तुरुंगाच्या सुद्धा बाहेर आलो त्यावेळेला जे लोकांनी जे स्वागत केलं, खरं म्हणजे 2.5 वर्ष तुरुंगात राहिलेल्या माणसाच्या पाठीमागं लोकांनी का जावं, पण जे स्वागत केलं, माझ्या भाषणाचं स्वागत केलं आणि म्हणजे असं वाटलं की पहिल्यापेक्षा जास्त लोक जे आहेत माझ्या प्रेम करायला लागले किंवा पाठिंबा व्यक्त करतात. आणि त्यांच्यापैकी बहुतांश लोकांना ही खात्री झाली की भुजबळांना उगीच त्रास दिला गेला. खून करणाऱ्या माणसाला सुद्धा 2-3 महिन्यामध्ये जामीन मिळतो. पण इथे वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 2.5 वर्षानं तेही सुप्रीम कोर्टामध्ये काही ऑर्डर्स घ्याव्या लागल्या आणि तरीसुद्धा सेशन कोर्टाने जामीन दिला नाही. शेवटी त्या सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही हायकोर्टात गेलो आणि बाहेर आलो. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये लोकांना असं वाटलं की, आणि त्यांची ती खरं आहे त्यांचं म्हणणं, की भुजबळांना त्रास दिला गेला. आणि तुम्हाला मी सांगतो की खरोखरच त्या केसमध्ये जे आहे काहीच दम नव्हता. खरं आता हे माझ्याकडे राफेल प्रकरणानंतर एक लेख हिंदूमध्ये आलेला आहे, द 2 फेसेस ऑफ ACB, अँटी करप्शन ब्युरोच्या. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, अरे एकदा तुम्हीच सगळं सांगितलं की याच्यामध्ये तथ्य नाही, भुजबळ निर्दोष आहेत, तुम्ही क्लीन चिट दिली असं अँटी करप्शननी सांगितलंय. अँटी करप्शनने सांगितलं. आणि परत हे सरकार आल्यानंतर तुम्ही त्याच गोष्टी उलट बोलायला लागला. आणि म्हणून हिंदूने जे आहेत हे लिहिलं की 2 फेसेस ऑफ अँटी करप्शन. आता याच्यामध्ये केवळ एवढंच नाही, तर संजय राऊत आता ते आमच्या टीका करतात कारण इथे त्यांच्या विरुद्ध ते म्हणजे शिवसेनेचा उमेदवार आहे म्हणून टीका करतात, तुरुंगात जाऊन आले, अमुक तमुक. हे संजय राऊत जे आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र आहे. संजय राऊतनी तुमच्याबद्दल मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र आहे. काय म्हटलं त्याच्यात, मी सहजच महाराष्ट्र सदन कालिना ग्रंथालय या अनुषंगाने भुजबळांवर करण्यात आलेले FIR वाचले. मी हे विषय जाणून घेतले तेव्हा निदर्शनास आलं की या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा केला आहे. त्यांनी नीटपणे चौकशी व अभ्यास न करता, विषयाचे नीटपणे आकलन न होताच घिसाडघाईने गुन्हे दाखल केले आहेत. पुढे शेवटचं होतं, या असं झालं तर शासनाची मोठी नाचक्की होणार आहे आणि सरकार जाणून बुजून निष्पाप लोकांना अडकवते असा चुकीचा संदेश जाईल. हे कधी लिहिलंय पत्र? 13 डिसेंबर 2015 लिहिलं असं काहीतरी. कारण
त्याच्यानंतर लोकमध्ये छापून आले, लोकमतमध्ये शिवसेना छगन भुजबळ यांच्या पाठीशी. त्याच्यानंतर छगन भुजबळ यांच्या पाठीशी शिवसेनेचे बळ, तर मुख्यमंत्र्यांसहित 8 ते 10 मंत्री व IAS अधिकाऱ्यांवर दाखल होईल गुन्हा. कारण मी काही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही, हे वर्तमानपत्रात आलं त्यांच्या पत्र. पुढे असं आहे की एका याच्यामध्ये ज्या अँटी करप्शनने आताच्या सरकारमधल्या PWDला या संदर्भामध्ये प्रश्नावली पाठवली की असं झालं, त्याचं हे झालं, ते झालं, ते झालं. त्या सगळ्या याच्यामध्ये आताच्या सरकारच्या अधिकाऱ्यांनी क्लीन चिट दिली. त्यांचे जे प्रधान सचिव त्यांनी क्लीन चिट दिली. मंत्री यांनी सुद्धा फाईलवर क्लीन चिट दिली. आणि तुमचं असं म्हणणं आहे या प्रकरणामध्ये नाही, हे काय महाराष्ट्र सदनाच्या भुजबळ यांच्या क्लीन चिटवर बांधकाम मंत्र्यांची सही स्वाक्षरी असं तुम्ही म्हटलं नाही. तुमचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सदनाच्या प्रकरणामध्ये तुम्ही निर्दोष आहात. याचं कारण असं आहे, होय मी निर्दोष आहे, याचं कारण असं आहे की एक तर कंत्राट मी दिलेलं नाही. ते कंत्राट विलासराव देशमुख मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांची आणि सेक्रेटरीच्या कमिटीने दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अंधेरी झोपडपट्टीचा जो काय FSI RTOचा शिल्लक होता, त्या FSI पोटी काही कामं करून घ्यावीत. RTOचं असं म्हणणं होतं की आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांची घरं, आम्हाला आमचं ऑफिस आणि एक ट्रॅक जो आहे तो इंटरनॅशनल धर्तीचा करून द्या, आमचा हा FSI शिल्लक आहे. म्हणून ते काम सुरू झालं. शेवटी ती फाईल जी आहे, आम्ही सगळी म्हटलं बा आता ह्या आम्ही काही करू शकत नाही, हे सगळं गुंतागुंतीचं आहे. आम्ही ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं. मुख्यमंत्र्यांनी ते इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीसमोर ते मांडलं. आणि साधारणपणे जे आहे ती त्यांची 40 कोटी, त्या भूखंडाची किंमत 40 कोटी आहे. इथे त्याच्यावर मिळणारं TDR होते त्याची किंमत कमी व्हायला पाहिजे ना. पण मंत्रिमंडळाने ती वाढवली 100 कोटी. नाही 100 कोटीचं काम हे आमचं असं म्हणणं आहे की मंत्रिमंडळाने वाढवला TDR. नाही, मंत्रिमंडळाने त्याची किंमत TDR तेवढाच आहे. अच्छा, किंमत वाढवली त्याची. किंमत म्हणजे भूखंडाची किंमत 40 कोटी आणि त्याच्या FSIची किंमत 100 कोटी होईल का? पण तो बिचारा तो चमनकर, तो मराठी माणूस, त्या बाजूचं कॉन्ट्रॅक्ट त्याला त्या अगोदर त्या झोपडपट्टीचं SRAचं कॉन्ट्रॅक्ट अगोदरच मिळालेलं आहे 4-5 वर्ष अगोदर. माझा काही संबंध नाही त्यावेळेला, माझं खातच नाही ते. पण हे जे आहे, हे ज्या वेळेला शिल्लक राहिलेल्या FSIची गोष्ट आली तर FSI काय बदलत नाही, ज्याला म्हणजे तो TDR द्यायचा तो काय बदलत नाही. त्याच्यामध्ये ह्या लोकांनी सांगितलं, तुमच्या RTOच्या लोकांनी आम्हाला घरं बांधून द्या, ऑफिस बांधून द्या वगैरे. आमच्या PWDच्या लोकांनी सांगितलं आणि विलासराव देशमुख साहेबांनी की आमचं महाराष्ट्र सदन बांधून द्या. आता हे सगळं याच्यामध्ये टेंडर काढता काय येणार नाही. आम्ही विचारलं बाबा टेंडर काढा, रद्द करा. SROने सांगितलं की झोपडपट्टीचे लोक हे कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपर नेमतात, आम्ही नेमत नाही, आम्ही त्यांना काढू शकत नाही. मग हाऊसिंगला लिहिलं त्याच्यावरती, हाऊसिंगने सांगितलं जे करायचं यांच्याबरोबर करा. आम्ही हे सगळं प्रकरण जे आहे मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं. मुख्यमंत्र्यांच्या कमिटीमध्ये आलं आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कमिटीचे तुम्ही मेंबर होतात? हो, अनेक लोकांबरोबर मी पण मेंबर. त्याच्यामध्ये एक सिनियर नाही, याच्यामध्ये आरोप असा आहे की बिल्डरला फायदा पोचला. तुमचं असं म्हणणं आहे बिल्डरला फायदा नाही पोचला? ऐका ना, सांगतो ना. तर त्यावेळेला म्हणजे आजूबाजूचे जे काही भूखंड विकले गेले होते त्याची किंमतसुद्धा काढण्यात आली. त्यावेळेला तो भूखंड जर दिला असता तर 40 कोटी रुपयाला तो विकला. इथे भूखंड हा सरकारबरोबरच राहिला. बरोबर. त्याच्यावरचा फक्त TDR आणि त्याची किंमत आम्हीच फुगवून टाकली. 100 कोटी. 100 कोटी नाही, तो म्हणायचा 40-50 कोटी. आम्ही म्हणणार नाही 100 कोटी. आणि आम्ही त्यांना सांगितलं की ते महाराष्ट्र सदन पण बांध, हायमाउंट गेस्ट हाऊस आहे ते पण बांधून दे, आणखीन काही बांधून. म्हणजे या 100 कोटीची सगळी कामं करा असं तुमचं म्हणणं होतं. माझा प्रश्न, माझा संबंध कुठे आला? तर ही सरकारी बिल्डिंग्स होत्या, त्या चांगल्या बांधून घेणं PWD मंत्री या नात्यानं. मी काही त्यांना FR ते TDR देणार नव्हतो. कारण TDR कोण देणार?
SRA देणार, मुख्यमंत्र्यांचं खातं देणार. मी काय देऊ शकत नव्हतो. मी त्या कॉन्ट्रॅक्टरला काही मदतच केली नाही. बरं, कॉन्ट्रॅक्टर म्हणत होतो 40 कोटीचं हे आहे आणि तुम्ही काय मागताय आमच्याकडून, असो. तर ते महाराष्ट्र सदन अतिशय सुंदर बांधून झालं. नाही, महाराष्ट्र सदन सुंदर झालंय, बरोबर आहे. आक्षेप या व्यवहाराविषयी आहे. मला तुम्हाला एकच मला प्रश्न पुढे- विचारायचा आहे. मला आणखी एक मिनिट ठीक आहे. साहेब, महाराष्ट्र सदन 5 स्टार हॉटेलसारखं सुंदर बांधून झालं, RTO ऑफिस झालं, ते हायमाउंट गेस्ट हाऊस झालं, अनेक गोष्टी बांधून झाल्या. त्याच्या समोर या क्षणापर्यंत 1 फूट सुद्धा TDR त्याला मिळालेलं नाही. चमनकर कॉन्ट्रॅक्टरला मिळाला नाही. पण ही आजपर्यंत. केस कशी बनली? तर मग मला सांगा ना, की जर तुम्ही 1 फूट सुद्धा अजून त्याला TDR दिलाच नाही, तर मी केस कशी काय बनते? केस बनवूच शकत नाही. माझं तेच पण तर केस म्हणणं आहे. कोर्टात आहे आता. हो, पण आता त्यांनी काय केलं, अटक करून टाका. कोणी कोर्टाने? नाही, ह्या आपल्या SCB. अँटी करप्शन आणि ह्या लोकांनी अटक करा. EDIच्या केसेस लावा, खूप केसेस लावा. मला हे विचारायचं आणि याच्यामध्ये चूक कोणाची? म्हणजे तुम्ही म्हणता हे मुख्यमंत्र्यांच्या कमिटीने केलं. कमिटीमध्ये अनेक लोक अहो, होते. याच्यात भ्रष्टाचारच नाही आहे ना, असं काय नाही करताय? नाही, मला एवढंच विचारायचं आहे. तुम्हाला हे मान्य नव्हतं की 100 कोटी त्याला TDR द्यावा, बरोबर आहे? TDR तेवढाच आहे. परत मी तुम्हाला सांगतो, 100 कोटीपर्यंत वाढवला तुम्ही. 100 आम्ही TDR वाढवला नाही, त्याची किंमत किंमत वाढवली. वाढवली, TDR ची किंमत वाढवली. TDR तेवढा पण म्हणजे हे तुम्हाला मान्य नव्हतं ना. नाही, मला मान्य असतं प्रश्न. आमचं काय म्हणणं होतं की याचं टेंडर काढता येईल का? त्यांनी सांगितलं SRA आणि त्यांनी की टेंडर काढता येणार नाही, हे झोपडपट्टीवाले ठरवतात, डेव्हलपर. ते बरोबर आहे, ते तुम्ही सांगितलं. आणि ते आम्ही त्या नोटमध्ये लिहिलंय, कोणाच्या मंत्रिमंडळाच्या समोरच्या नोटमध्ये, की बाधक बाब ही आहे की याच्यामध्ये टेंडर काढलं नाही, कारण टेंडर काढता येत नाही असं SRAने कळवलेलं आहे. त्यामुळे तो काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या. तुमचं असं म्हणणं SCBनी, अँटी करप्शन ब्युरोनी गडबड केली. अहो, खोटी गोष्ट, खोट्या सगळ्या केसेस कुणाच्या सांगण्यावरून केलं? हा, आता ते जे आहे, अर्थातच सरकारचा पाठिंबा किंवा सांगणं असल्याशिवाय ते होणारच नाही. म्हणजे आपण थेट बोलूया किंवा आज सुद्धा भुजबळ साहेब, आपण थेट PWD बोलूया याचं कारण तुम्ही थेट बोलता. मी थेट प्रश्न Yes, विचारणार, तुम्ही थेट उत्तर द्यायला पाहिजेत. मला हे विचारायचं आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून झालं का? देवेंद्र फडणवीस यांच्याच सांगण्यावरून, कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे. गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि असे महत्वाचे निर्णय घेतले असताना मी देवेंद्र फडणवीस यांना भेटलो सुद्धा. अरे ते काय चाललेलं आहे? ते म्हणजे कसं काय, काहीच होणार नाही, ते केस होऊच शकत त्यांनी नाही. तुम्हाला सांगितलं हो, केस होऊच शकत नाही. केस होऊच शकत नाही, काळजी करू नका, FIR सुद्धा होणार नाही. आणि नंतर बघतो धडाधड केसेस टाकला. अहो, मला काय धनंजय मुंडे त्यांना सुद्धा त्यांनी सांगितल्यावर केसेस काय होणार आहे याच्यामध्ये, तरी सुद्धा केसेस टाकला. म्हणजे फडणवीस खोटं बोलले, फडणवीसांनी राजकीय सूडबुद्धीने आपला व्यवहार केला असं म्हणायचं? दुसरं काहीच म्हणता येणार, हेच म्हणायला पाहिजे, हेच म्हणायचं. कोर्टात ही केस उभी राहणार नाही याची खात्री आहे तुम्हाला? कोर्टामध्ये केस ही फेकून दिली जाईल. अहो, मला सांगा, तुमच्याकडून जर 1 फूट जर FSI दिला नाही किंवा 1 रुपया खर्च झाला नाही आणि 5 स्टार महाराष्ट्र सदन पासून सगळ्या इमारती बांधून झाल्या, त्याला 1 रुपयाचा फायदा झाला नाही, तो मला 850 कोटी देईल कसा काय? आणि 100 कोटीच्या कॉन्ट्रॅक्ट जर ठरलं असेल तर 850 कोटी कोण देईल का? आणि त्याला रुपया सुद्धा जर मिळाला नाही अजून, तर तो 850 कोटी पण म्हणजे तुमचं असं म्हणणं हे केवळ सूडबुद्धीने केलं? केवळ 100% सूडबुद्धीने केलं. 100%. पण मग आता SCB ठेवा बाजूला, EDनी पण तुमची चौकशी केली आणि ती बेहिशेबी मालमत्तेबद्दल आहे. आपण त्याबद्दलही थेट बोलूया. मग का केली ती चौकशी, की त्यामागे ही सूडबुद्धी आहे? 100%. अहो, मला तुम्ही सांगा, आता या सगळ्या जमिनी ज्या आहेत आमच्या मामांच्या, मी त्यांना कागद दाखवले. अहो, 70 सालचे जे आहे 15,000 रुपये एकरची जमीन नाशिकच्या बाहेर 7-8 किलोमीटर लांब होती. एक माणूस आजूबाजूला कोण राहायला नव्हता, एक बिल्डिंग नव्हती. त्यावेळेला मामांनी आमच्या ही जमीन दिलेली आहे. आता त्याची किंमत वाढली, ती झाली 10 कोटी रुपये एकर झाली. आता ते बरोबर शहर वाढ. आता त्याच्यामध्ये माझा का म्हणजे 100 कोटीचा हा तुमचा बंगला आहे. पण EDनी ही कारवाई का केली? मग तुम्ही म्हणता तर तुम्ही निर्दोष आहे, अर्थात कारवाई का केली? अर्थात संपूर्ण जे शासन जे आहे हे काय, SCB हे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. अहो, ते आणि ते आता काय, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस का वेगळे आहेत का? हो, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, ठरवून सगळं केलेलं आहे. नाही, तुम्ही हे मला सांगा, तुमचं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस
यांनी तुमच्यावर सूडबुद्धीने तुम्हाला संपवण्यासाठी कारवाई केली खोटी कारवाई केली. असं तुमचं म्हणणं आहे? Yes. मोदी आणि फडणवीस मिळून तुमच्यावर Yes. कारवाई Yes. केली. कारण तेच त्या सरकारचे डिपार्टमेंटचे हेड्स आहेत. पण हे का प्रमुख आहे. केली? पण तुम्हाला काय वाटतं का केली? जास्त बोलतो मी, लक्षात जास्त घ्या. बोलता? 1995 ते बरोबर आहे. 99 पर्यंत मी विरोधी पक्ष नेता होतो काँग्रेस. अगदी बरोबर आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की त्यावेळची लढाई वन मॅन आर्मीची लढाई झाली आणि त्याच्यानंतर 4.5 वर्षामध्ये हे सरकार गेलं, शिवसेना बीजेपी. बरोबर आहे. त्यांना माहीत होतं याचंच तोंड बंद करा, हा जास्त बोलतो. म्हणजे तुम्ही जर बाहेर राहिला असता तर तुम्ही यांच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये रान उठवलं असतं, म्हणून हे केलं यांनी. अर्थात त्याला मी 2-3 अँगलने पाहतो आहे. एक तर हा अँगल आहे की मी त्यांच्या विरुद्ध बोलेन, हा अँगल. दुसरा अँगल जो आहे, मला असं वाटतं की मी ओबीसीच्या माध्यमातून महात्मा फुले समता परिषदेचं काम देशभर वाढवलं आणि देशभरामध्ये 5 लाख 3 लाख अशा लोकांच्या मोठ्या मोठ्या रॅलीज केल्या. रामलीला मैदानावर केली, पटनाला केली, सगळीकडे. अर्थात ज्यांना फुले शाहू आंबेडकरांची आयडिओलॉजी पसंत नाही, जे विरोधक आहेत, त्यांनाही नको आहे ना देशामध्ये. त्यामुळे यालाच अगोदर काढून म्हणजे टाका. भाजप आणि संघाचे लोक असं तुम्हाला म्हणायचं. अर्थात तर या सगळे जे आहेत, आमच्या काय ते ग्रहदशेतील राहू केतू सगळ्यांनी एकत्र येऊन जे आहे कार्यभाग केला. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. असं बोललं जात होतं तुम्हाला जेव्हा अटक झाली तेव्हा, की तुम्ही म्हणताय मोदी फडणवीस यांनी ही सूडबुद्धीने कारवाई केली. तुमच्या पक्षातली राष्ट्रवादीतली काही मंडळी यामध्ये सामील होती, कारण त्यांना भुजबळांचं नेतृत्व खटकत होतं. काय उत्तर द्याल तुम्ही? हे मला पटत नाही, हे चूक आहे. कारण राष्ट्रवादीचे प्रमुख जे आहेत हे शरद पवार साहेब आहेत राष्ट्रवादी. आणि मी काही शरद पवार साहेबांपेक्षा काय मोठा नेता होणार नव्हतोच. उलट आहे त्या कार्यकर्त्यांना मोठं करावं, नेते करावेत, हे काम पवारसाहेब करत असतात. त्याच्यामुळे पक्षामध्ये मी मोठं होतो आहे म्हणून पवारसाहेब करणं, काही माझ्या विरुद्ध करणं हे शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे असा कारण पवारांनीच तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये आणलं पवारच म्हणजे आणि राष्ट्रवादी तुम्ही काँग्रेसमध्येही त्यांच्यामुळेच आलेला आहात. आणि पवार साहेबांनीच मला विरोधी पक्ष नेता केलं, मंत्री केलं. आणि पवार साहेबांनीच समता परिषदेचं सुद्धा काम करण्यासाठी मला आणखी शक्ती दिली. हे सगळं पवार साहेबांनी. तुम्हाला खात्री आहे? मला खात्री आहे, 100%. कारण पवार साहेब हे या राज्यातले, मला हे मान्य आहे, सर्वात प्रभावी आणि अनुभवी नेते आहेत. पण ते प्रामुख्याने मराठा समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. हे तुम्हाला मान्य आहे? मला नाही मान्य. प्रामुख्याने मराठा समाज नाही त्यांच्या मला पाठीशी. मान्य. याचं कारण असं आहे की मी शिवसेना सोडून मंडल आयोगासाठी ज्या वेळेला आलो त्यानंतर पवार साहेबांनीच या देशामध्ये सगळ्यात प्रथम पहिलं राज्य मंडल आयोग लागू करण्याचं आणि ओबीसीना आरक्षण देण्याचं काम पवार साहेबांनी केलं. मराठवाडा विद्यापीठाला सरकार गेलं तरी बेहतर, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचंच, हा हट्ट पवार साहेबांनीच. हे बरोबर आहे, हे मला मान्य आहे. मग असा मला विचारायचं असं आहे असा की- माणूस तो केवळ जातीनं मराठा आहे म्हणून ते नाही, ते मराठा आहेत म्हणून त्यांनी ते केलं नाही. म्हणून ते मराठ्यांचे फक्त लीडर्स आहे असं नाही. मी सर अजिबात जरा ऐकून घ्या. नाही. ते मराठा आहेत म्हणून त्यांनी ते केलं नाही. मंडल आयोगानंतर राज्यामध्ये आणि देशामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये त्यांना एका ओबीसी नेत्याची गरज होती. छगन भुजबळ मंडलचाच मुद्दा करून शिवसेनेतून बाहेर पडले. तुमच्या इतका चांगला नेता ओबीसींचा शरद पवारांना मिळाला नसता आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जाऊन महाराष्ट्रातले ओबीसींचे या बाजूचे, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूचे एकमेव मोठे नेते बनलात. दुसऱ्या बाजूला गोपीनाथ मुंडे होते, आपल्याला माहिती आहे. गोपीनाथ मुंडे आणि तुम्ही हे महाराष्ट्रातल्या ओबीसी राजकारणाचे चेहरे होतात. गोपीनाथ मुंडे गेले दुर्दैवाने, पण त्यानंतर तुम्ही एकटे उरला होतात. मला हे माहिती आहे. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर पंकजा मुंडे सुद्धा तुम्हाला येऊन भेटल्या होत्या. त्यामुळे एकमुखी नेतृत्व ओबीसींचं तुमचं होतं. हे पवारसाहेब व्यक्तीची नावं आपण बाजूला ठेवू तुम्हाला हवी तर, पण काही लोकांना खटकत होतं म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करून तुमच्या विरोधात प्रचार सुरू केला. हे खरं आहे की नाही? नाही, शक्य आहे की काही लोकांना खटकत असेल, परंतु माझ्या पक्षातल्या लोकांचा मला विरोध होता आणि म्हणून त्यांनी घडून आणलं.
हा जो प्रचार जो आहे हा ह्या भाजपकडूनच केला जातो आहे. आणि मला एक सांगा, समजा कोणी असा प्रयत्न केला असेल, भाजपने करण्याची गरज काय? कारण त्यांना कारण तुम्हाला अडचणीत आणायचं होतं. हा म्हणजे जे काय केलं ते भाजपने केलं आणि भाजपने जे आहे दुसऱ्यांचं नाव जे आहे याच्यामध्ये जे काय केलं ते भाजपने केलं, पण त्याला तुमच्या पक्षातल्या काही लोकांची साथ होती. अजिबात नाही. पण काही लोक नाराज होते. मला सांग कोण असणार? मी नावं नाही घेऊ इच्छित, तुम्हाला माहिती आहेत ती नावं. नाही ना, असं कसं आहे? मला सांगा, पवार साहेबांना ओबीसी नेता त्यांच्या पक्षाला हवाच आहे. त्यांना दलित नेता असेल तो हवा आहे, मुस्लिम नेते हवे. कारण पक्ष जो आहे ह्या सगळ्यांना घेऊन मोठा होत असतो. तो काही एका जातीला घेऊन मोठा होत नाही पक्ष. त्यामुळे तो प्रयत्न त्यांनी केला आणि मला त्यांनी निश्चितपणे जे आहे साथ दिली. प्रश्न असा आहे, बाकी मग अगदी सांगायचं, राष्ट्रवादीतले नेते कोण आहेत? अजित पवार, त्यावेळेला अध्यक्ष म्हणून होते तटकरे. आता त्यांनाच अडचणीत म्हणजे त्यांच्यावरच ज्या अडचणीत आणायचं काम चालू होतं ते मला कशाला अडचणीत टाकतील हो? नेमक्या मुद्द्यावर तुम्ही आलात. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही बरोबर नाव घेतली, अजित पवार आणि तटकरे. सिंचन घोटाळ्यामध्ये त्यांना अडचणीत आणायचं काम चालू होतं, बरोबर आहे. पण अडचणीत आणलं गेलं नाही, तुरुंगात गेले फक्त छगन भुजबळ. अजित पवार आणि सुनील तटकरे अजूनही बाहेर आहेत. याचा अर्थ काय लावायचा? मी तुमच्या प्रश्नाला उत्तर हे दिलं की माझ्या पक्षातून मला त्रास देण्याचा प्रयत्न झाला नाही. कारण मी ही जी नावं घेतली ही सगळी ह्या पक्षाची जे करती धरती मंडळी होती आणि ते ह्या असा म्हणजे आगीशी खेळ खेळणं हे शक्य नव्हतं. हा माझा मुद्दा आहे. आता माझा प्रश्न जो आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली नाही, त्यांच्यावर तुरुंगात गेले नाहीत, केसेस चालू आहेत आता त्यांच्यावर. पण त्यांना तुरुंगात पाठवलं नाहीये. लोक असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने म्हणजे पवार साहेबांनी मोदींशी डील केलं. मी स्पष्ट बोलतो सर, मोदींशी डील केलं आणि छगन भुजबळ यांच्या बदल्यामध्ये यांना वाचवलं. खरं काय खोटं काय? मला हे अजिबात पटत नाही. पटत नाही? अजिबात पटत नाही. पण तुम्हीच तुरुंगात गेलात, हे सत्य परिस्थिती. हा, मी गेलो तुरुंगात. पण हे का पटत नाही? मग पण मी तुरुंगात गेलो त्याची कारण मी तुम्हाला सांगितली. एक तर याच्यामध्ये मी निर्दोष आहेच, परंतु जास्त जो आहे त्यांच्या सरकारबरोबर भांडणारा मी आहे. आणि परत ते ओबीसीचं जे आहे हा एक अँगल जो आहे हा वेगळ्या सामाजिक दृष्टिकोनातून प्रचारक, त्यामुळे तुम्ही प्रभावी प्रचारक होतात, त्यामुळे त्यांना जास्त त्रास देणारा कोण आहे? आपण राष्ट्रवादीचा मुद्दा बाजूला ठेवू, त्याच्यावर तुम्हाला जास्त बोलायचं नसेल तर. बोलायचं नसेल का? म्हणजे तुम्हाला मान्य नाही, मान्य तुम्हाला मान्य नाही, ठीक आहे. मी तुम्हाला हे विचारतो, मुंडेंच्या काळापासून भाजपचा माधव फॉर्म्युला होता, माळी धनगर वंजारी. तुमच्यामुळे मुंडे गेल्यानंतर हा सगळा ओबीसी समाज तुमच्या बरोबर आला असता अशी शक्यता होती. तुम्ही भाजपच्या काही ओबीसी नेत्यांना, मी पंकजा मुंडेंचं नाव घेतलं पण इतरही नेते आहेत, त्यांना सातत्याने भेटत होता. मुंडे असताना मुंडे आणि तुमचा सुद्धा चांगला संपर्क आणि संवाद होता. मुंडेनंतर हा सगळा समाज तुमच्याकडे आला असता आणि माधव फॉर्म्युला भाजपचा जो आहे त्याला सुरुंग लागला असता, म्हणून हे केलं. त्याचा काय संबंध असेल? काय? कारण ओबीसी समाज जो त्यांच्याबरोबर होता, ओबीसी मतदार, तो तुमच्याबरोबर आला असता. मुंडेंचं नेतृत्व नव्हतं आता. नाही, असं आहे की 100% समाज कोणा एका नेत्याकडे जात नाही, कुठल्याही समाजाचा आहे. आजसुद्धा जे आहे मी ओबीसीचं काम करतोच आहे आणि माझ्याकडे जे आहेत माझे कार्यकर्ते हे सर्व ह्या ओबीसी स्तरातले आहेत, म्हणजे माधवमधले आहेत, सगळे आहेत ना. माझा मुद्दा आहे की तुमचं नेतृत्व आव्हान निर्माण करू नये म्हणून ते खतम करण्याचा प्रयत्न झाला का? तो प्रयत्न या भाजप आणि यांच्याकडून भाजपनेच केला. मी म्हणतोय भाजपने केला का? मी म्हटलं ना, म्हणून तर तुम्हाला तुरुंगात टाकलं. मी सुरुवातीलाच म्हटलं. मला पुढे जायचंय, मला हे विचारायचं आहे, ईडीची केस तुम्ही म्हणालात महाराष्ट्र सदनाची केस टिकणार नाही, ईडीच्या केसचं काय? नाही टिकणार, ती पण टिकणार नाही. ती पण मग जवळजवळ 25 महिने तुम्हाला काय म्हणून तुरुंगात ठेवलं? ते मीच विचारतोय ना त्यांना. कारण तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे, बेल मिळतो. मोहसिन शेखचा खून करणाऱ्या त्या धनंजय देसाईला हिंदू राष्ट्र सेनेच्या सुद्धा बेल मिळाला खुनाचा आरोप असताना. मग तुम्हाला 25 महिने, कारण असं कायद्यात म्हटलं जातं की बेल हा नियम आहे, बेल इज अ रूल आणि जेल इज अन एक्सेप्शन. असं असताना तुम्हाला 25 महिने का ठेवलं? सातत्यानं सरकार आणि भारत सरकार सुद्धा माझ्या बेलला विरोध करत, कडाडून विरोध करत होते.
पण जजेसनी का ऐकलं? आता मी जजेसच्या बाबतीत कसं काय बोलू शकतो आणि आताच्या काळामध्ये मी काय बोलणार त्यांचं? मी बोलतो, तुम्ही हो की नाही सांगा. मी त्याच्यावर सांगू शकणार नाही, कारण आज बाकी भाजपवाले किंवा मोदी साहेब आणि हे इतर किती काय मानतात मला माहीत नाही, पण जजेसच्या बाबतीमध्ये त्यांच्या विरुद्ध बोलू नये असं ठीक आहे, हे मी आपण मान्य करतो. पण तुम्ही- तुम्ही हे ACB आपण दोन्ही मानतो. ACB आणि ED हे दोघंही सरकारच्या दबावाखाली होते असं तुम्ही म्हणताय, बरोबर आहे ना? हां, ते हाच दबाव, मी न्यायव्यवस्थेचं नाव घेत नाही, पण हाच दबाव पुढे सरकू शकतो की नाही? नाही, अशा प्रकारचा दबाव आहेच. आता सुप्रीम कोर्टाचे जे आहे 4 जजेस जे आहेत ते बाहेर येऊन सांगतात की त्यांच्या कामामध्ये जे आहे हस्तक्षेप होत आहे. तसं झालं? अगदी त्यांच्यावर मी असा ठपका ठेवू शकत नाही. म्हणजे मी जे पण पाहतोय शक्यता पण तुम्ही नाकारत नाहीये. ही सिस्टीम सडलेली आहे, काही होऊ शकतं हे मी म्हणतोय. ज्या पद्धतीनं हे सरकार चालू आहे भारतामध्ये त्या पद्धतीने सगळेच अडचणीत आहेत आणि सगळ्यांवरच प्रेशर येत आहे. अहो, आता मागे एक जो आहे जे सुप्रीम कोर्टाचे एक जज साहेब नेमले गेले, 30 सिनियर लोकांना ओव्हरटेक करून गेले. बरोबर आहे, 30. मग काही होऊ शकतं. काही होऊ शकतं. मला तुरुंगवासाकडे यायचं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुरुंगवासामध्ये मला हे माहिती आहे, मी तुम्हाला कोर्टात भेटलो होतो तेव्हा तुमची तब्येत खूपच अगदी खंगलेली होती आणि तुम्हाला सतत आणखीन आरोप राहून पुन्हा बेल तुमचा कॅन्सल करण्याचा प्रयत्न चालला होता. त्यावेळेला आपली कोर्टात भेट झाली. म्हणजे आधी तुमची सगळी प्रॉपर्टी अटॅच केली आहे, त्यांना अधिक काही पाहिजे होती. तुरुंगात तुम्हाला छळलं गेलं का? माझा सरळ प्रश्न आहे, तुमची छळणूक झाली का? तुरुंगामध्ये म्हणजे छळणूक म्हणजे मी आजारी असताना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पाठवून औषधोपचार करणं, ह्या सगळ्या बाबतीमध्ये निश्चितपणे हेळसांड झाली. त्याच्यानंतर तुरुंगाचे नियम आणि हे जे आहे म्हणजे कोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा जीवन देण्याचे वगैरे त्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे 9 वाजता बनवलेलं जेवण ते प्लास्टिकच्या पिशवीतच आणा, ते एवढंच मोजा, ते हे परत पाठवा, अमुक करा, खूप प्रकार. किंवा माझा वाढदिवस होता तर माझ्या नातीनं काहीतरी एक कागदी कार्ड्स वगैरे बनवून बाबांसाठी पाठवून दिलं, तर तेच पाठवायचं नाही. किंवा तिने काय केक पाठवला असेल किंवा काही फुलं पाठवलं ते पाठवा. अशा प्रकारे हा मानसिक छळ जो आहे हा निश्चितपणे झाला. म्हणजे छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना आता थाट बाट जे त्यांचा आपण राखावं असं काही झालं नाही. मला घरचं जेवणसुद्धा जे आहे हे कोर्टानं अलाव केलं. मला एक जी काही कॉट असते तिकडे आपण त्याला म्हणायचं बेड म्हणायचं, तो बेड कोर्टाने दिला होता किंवा यांचं वय आणि आजार म्हणून पाहता द्यावं, त्याच्यामुळे कोर्टाने दिलं. पण बाकीचं जे आहे म्हणजे तुम्हाला त्रास झाला, त्रास झाला. अहो एकदा म्हणजे हा शेवटचं आजारपण जे आहे ते तर वाईट होतंच, पण त्याच्या अगोदर 1 वर्ष अगोदर मी एवढा आजारी झालो होतो की जवळजवळ तापाने बेशुद्ध पडलो होतो. 3 दिवस फक्त क्रोसिन खा, अमुक खा, तमुक. तुरुंगामध्ये आणि आतमध्ये हे आणली काय तुमची ती ॲम्ब्युलन्स आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये उचलून मला हॉस्पिटलला जे हॉस्पिटलला घेऊन गेलं होतं. तुम्ही एका ठिकाणी कुठेतरी बोललाय की समीर नसता तर मी वाचलोच नसतो. याचं कारण हेच आहे ना, समीर तुमच्या कस्टडीमध्ये होती. समीर कोठडीमध्ये. माझ्या कोठडीमध्ये त्याला नंतर आणण्यात आलं 6-8 महिन्यांनी. आणि मग तोच जे आहे मला ती औषधं देणं किंवा बाहेर निरोप पाठवणं की हा त्रास होतोय, काय औषध घेतली पाहिजे, बाहेरच्या डॉक्टरांना कन्सल्ट करणं काय आणि त्यानुसार काही औषधात म्हणजे बदल करणं किंवा मग इतर असं आहे की या वयामध्ये अनेक गोष्टीच्या करायचं. म्हणजे जेवण देणं, जेवण वाढणं, भांडी उचलणं, कपडे अमुक तमुक सगळं, कपडे धुणं, सगळं तोच करायचा ना. आणि आजार पण बाहेर येऊन जे आहे त्या खिडकीवर जो त्यांची मुलाखतीचा वेळ त्यावेळेला बुमाबूम करणं, बाहेरच्या लोकांनी सांगितलं अरे साहेब आजारी आहेत त्यांना काहीतरी करा रे, विधानसभेत तरी बोला रे, हे सगळं साहेबांना सांगा, हे सगळं तोच करत होता ना. आता तो नसता आणि असा आजारपण आणि अमुक तमुक हे सगळं कुणाला पडलं बाहेर जाऊन बोलायचं नाही का, कसं सांगतील तुम्हाला.
म्हणजे काय होणार होतं माझं? तुम्हाला आठवतंय ब्रिटानियाचा मालक होता पिलाय, राजन पिलाय. तिहार जेलमध्ये तो असाच आजारी पडला, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्याचे प्राण गेले. तसंच काही घडलं असतं असं वाटतं तुम्हाला? 100% अरे 2 वेळा असं प्रसंग आला ना, असं काय करता तुम्ही? एकदा मी तापाने फणफणून 2-4 दिवस काहीच केलं नाही काय, म्हणून ते ताप एवढा वाढला. तो गणेश विसर्जनाचा तो काळ होता आणि कारण मी प्रचंड आजारी पडल्यानंतर, ताप वाढल्यानंतर जवळजवळ बेशुद्ध अशा अवस्थेमध्ये मला म्हणजे एक. आणि त्याच्यानंतर दुसरा की मी 1 महिन्याहून जास्त काळ ताप मला सारखा येतोय आणि तो ताप 101 कधी 2 असा होतोय महिनाभर. आणि माझं पोट असं वाढलंय, नुसतं फुगलेलं आहे. मला जेवण अजिबात जात नाही. मी झोपायला लागलो तर मला घरघर लागते, म्हणून मी झोपायचो नाही. रात्रभर त्या कॉटवर असा बसून असायचो आणि ते बाहेर फिरणारे जे गार्ड्स असायचे जेलचे, ते म्हणाले तुम्ही झोपत का नाही? मला झोप येत नाही. मग तो तिथला असला एक ते डॉक्टर वगैरे, ते डॉक्टर म्हणजे सांगा आपण डॉक्टर, मग ही गोळी घ्या, ती गोळी घ्या, ती. मग जे हॉस्पिटलचे डॉक्टर बोलवा. हां, मग त्याने ताप आहे, मग मलेरियाची औषधं द्या, टायफॉईडची औषधं द्या, सगळ्या तापाची औषधं दिली, तापच उतरत नाही. शेवटी बाहेरच्या लोकांनी, आमच्या डॉक्टरांनी आरडाओरडा केला, रे यांना ताबडतोब यांचा MRI करा, CT स्कॅन करा, हे नवीन काहीतरी दिसतंय. कारण सगळ्या गोळ्या औषधा तापाच्या संदर्भात झाल्यानंतर सुद्धा ताप उतरत नाही आणि त्यांचं जे भूक आणि झोप वगैरे यांचा MRI ताबडतोब करा. आता तो करायचा म्हणजे हॉस्पिटलमध्ये न्यायचा, ते न्यायला तयार नाहीत. एकदा गेलो तर हॉस्पिटलने असंच परत पाठवलं, काय गरज नाही हॉस्पिटलला. अरे परत मग ते फार झालं आणि मग कपिल पाटील यांनी विधान परिषदेमध्ये मग सगळे धनंजय मुंडे वगैरे त्यांनी मांडलं. पवार साहेबांनी पत्र पाठवलं, अरे तो त्यांचा जीव जाईल, तुम्ही काय करता, तुमची जबाब. त्यावेळेला मग MRI करण्यासाठी CT स्कॅन MRI वगैरे त्याने तो केला आणि थँक गॉड मॅडम त्यांचे उपकार आहेत माझ्यावर. मी त्यांचं नाव पण मला माहिती नाही, तुमच्या जे हॉस्पिटलच्या, त्यांना कुठे जायचं होतं, पण त्यांनी जेव्हा ते पाहिलं ते MRI, ते मला सगळं रद्द करून टाका माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट वगैरे, काय मी पूर्ण हे केल्याशिवाय आता जातच नाही इथून. आणि त्यांनी सांगितलं की हा जो आहे पॅनक्रियाचा रोग आहे, पहिल्यांदा त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं, मग तिथेच त्यांनी सांगितलं की यांना ताबडतोब ॲडमिट करायला पाहिजे. ICU मध्ये ॲडमिट केलं, तरी 8-10 दिवस काहीच होईना. आणि मग कोर्टानं जी स्टेटमेंट केली गव्हर्नमेंटकडे आणि कोर्टामध्ये, या डॉक्टरांनी कोर्टामध्ये, की भाई आम्हाला काही जमण्यासारखं नाही, तुम्ही यांना दुसरीकडे हलवा. ओके. आणि मग जे आहे मला मग तुम्हाला ट्रीटमेंट मिळाली, KM मध्ये नेण्यात आलं. मग ते KMचे आपले डीन साहेब होते तिथे, किंवा मग इतर सगळे जे आहेत कंथारिया वगैरे ते डॉक्टर्स, त्यांनी मला एका रूममध्ये चांगली सोय करून दिली आणि अतिशय चांगली ट्रीटमेंट दिली. मी त्यांचे आभार सुद्धा अनेक वेळा मानले. त्यांच्यामुळे केवळ मी वाचलो. माझं हेमोग्लोबिन कमी व्हायचं, हे काय होतं, मग परत कॅन्सर आहे की काय, मग टाटाला पाठवलं. टाटाने सांगितलं नाही, मग ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीची मग औषधं द्या. अनेक गोष्टी. परत माझं जे आहे मूत्राशयाचा मला त्रास होता, ते सगळं होतं. पण KMचे डॉक्टर्स आणि म्हणजे प्रोफेसर्स ॲक्च्युअली त्यांच्या टीम सहित रोज यायचे. प्रत्येक म्हणजे ताप काय तो पाहणारा, ब्लड प्रेशरवाला, तुमचे डायबिटीसवाला किंवा हेमोग्लोबिनवाला, हे सगळे येऊन, किंवा मग हे किडनीच्या आजार पाहणारे, हे सगळे यायचे. आणि त्यांनी जे मला खरोखरच जे वाचवलं.